नमस्कार मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी एक अतिशय रोमांचक कथा घेऊन आलो आहोत. सिंह आणि उंदराची मैत्री. कथा सुरू करण्यापूर्वी तुम्हाला विनंती आहे की जे.डी.टून चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा. बब्बर सिंह आणि उंदराची मैत्री ही कथा सादर करत आहोत. एक घनदाट जंगलात शेरू नावाचा एक मोठा सिंह राहत होता. शेरू अत्यंत शक्तिशाली आणि निडर होता. त्याच्या गर्जनेनं संपूर्ण जंगल हादरून जायचं. त्याच्या क्षेत्रात कोणताही प्राणी त्याच्या परवानगीशिवाय प्रवेश करू शकत नव्हता. त्याच जंगलात चुल्लू नावाचा एक छोटासा आणि चतुर उंदीर देखील राहत होता. चुल्लू नेहमीच हसतमुख आणि आनंदी असायचा आणि त्याच्या छोट्या आकारानुसार तो खूपच चपळ आणि हुशार होता. एके दिवशी शेरू दिवसभर शिकार शोधत होता, पण त्याला काहीच सापडत नव्हतं. खूप थकून तो एका मोठ्या झाडाखाली झोपायला पडला आणि गाढ झोपेत गेला. तितक्यात चुल्लू आपलं अन्न शोधत शोधत त्या झाडाजवळ आला. खेळता खेळता तो शेरूच्या मोठ्या पंजावर चढला. अचानक शेरूची झोप उघडली. त्यानं रागाने चुल्लूला आपल्या पंजात पकडलं. शेरू जोरात गरजला, तुझी हिम्मत कशी झाली मला उठवायची? आता तुला खाऊन टाकतो. चुल्लू घाबरून थरथर म्हणाला, महाराज मला माफ करा. मी एक छोटासा उंदीर आहे आणि चुकून तुमच्या झोपेत खंड पडला. कृपया मला सोडा. एक दिवस मी तुमच्या खूप मोठ्या उपयोगाला येईन. शेरूने हसत उत्तर दिलं, तू छोटा उंदीर? माझ्या उपयोगाचा? हा तर मोठाच विनोद आहे. पण शेरूने विचार केला की हा छोटासा उंदीर त्याचं काहीच वाईट करू शकत नाही. मग त्याने चुल्लूला सोडून दिलं आणि निघून जायला सांगितलं. काही दिवसांनी जंगलात शिकारी आले आणि त्यांनी शेरूला पकडण्यासाठी एक मोठं जाळ लावलं. शेरू त्या जाळ्यात अडकला. त्यानं जोरजोरात गरजायला सुरुवात केली, पण तो जाळ्यातून सुटू शकत नव्हता. त्याच्या गर्जनेने संपूर्ण जंगल दणाणून गेलं आणि सर्व प्राणी घाबरून पळून गेले. चुल्लूने शेरूची गर्जना ऐकली तर तो लगेच तिथे पोहोचला. त्याने पाहिलं की शेरू जाळ्यात अडकला आहे. त्याने वेळ न घालवता आपल्या तीक्ष्ण दातांनी जाळं चावायला सुरुवात केली. थोड्याच वेळात चुल्लूने जाळं कापून शेरूला सोडलं. शेरूने एक दीर्घ श्वास घेतला आणि चुल्लूला कृतज्ञतेने पाहून म्हणाला, आज तू माझं प्राण वाचवलंस. छोट्या चुल्लू, मी कधी विचारही केला नव्हता की तू माझ्या कोणत्याही कामाचा असशील. आजपासून तू माझा सर्वात चांगला मित्र आहेस. चुल्लू हसून म्हणाला, महाराज, प्रत्येकाचा काहीतरी महत्त्व असतो, मग तो कितीही छोटा का असेना. कधीही कोणालाही त्यांच्या काठी किंवा आकारावरून कमी समजू नये. त्या दिवसानंतर शेरू आणि चुल्लू अतिशय चांगले मित्र बनले. शेरूने शिकलं की कोणालाही कमी लेखू नये आणि प्रत्येकाचा आदर करावा. चुल्लूने दाखवून दिलं की खरे मित्र कठीण काळात नेहमी मदतीला येतात, मग ते कितीही छोटे का असोत. शेरू आणि चुल्लूची मैत्री संपूर्ण जंगलात प्रेरणादायी बनली आणि जंगलातील सर्व प्राण्यांनी एकमेकांचा आदर आणि मदत करायला शिकून घेतलं.